आता ह्या टीम इंडियामध्ये नक्की कोण आहे? टीम इंडिया हा एक राष्ट्रीय विचार आहे आणि आपले पंतप्रधान राष्ट्रीय विचार कधी करतात का? मुळात त्यांच्या पक्षामधली टीम त्यांच्याकडे नाहीये. हम दो हमारे दो ही त्यांची टीम. ऑल पार्टी मीटिंग म्हणजे सर्व पक्षीय बैठकीलाही जे पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत, ऑल पार्टी मीटिंग सर्व पक्षीय बैठक इतक्या गंभीर प्रश्नावर ते टीम इंडियाच्या गोष्टी करतात. संकट काळामध्ये जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा मतभेद विसरून, राजकीय मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येतात आणि यायलाच पाहिजे. आणि देशातल्या समस्त विरोधी पक्षांनी सरकारला आश्वस्त केलेलं आहे की या संकटामध्ये आम्ही सरकारबरोबर आहोत. पण सरकारनं टीम इंडिया वगैरे ढोंग करू नये घेतलं नाही. खरं म्हणजे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जगात आणि त्याचा परिणाम जो देशावर होऊ घातला आहे त्याच्यावर संसदेत चर्चा होणं गरजेचं होतं आणि त्या चर्चेला प्रधानमंत्र्याने उत्तर देणं हे टीम इंडियाच्या नेत्याचं लक्षण होतं. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. आपल्याकडे जर पुरेसा इंधन साठा आणि गॅसचा साठा असेल आणि तसं आश्वासन, तसा विश्वास देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला असेल तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. इराणनं त्या संदर्भात घेतलेली भूमिका ही भारतीय जनतेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय जनतेच्या भावना लक्षात घेऊन इराणनं होर्मुझ बंदरातून आपल्या गॅसचा साठा असलेल्या जहाजांना बाहेर पडण्यास परवानगी दिली. त्याच्यामुळे भारत आणि इराण जे पूर्वपार आलेले संबंध आहेत त्याच्यामुळे भारतातला इंधन आणि गॅसचा साठा सध्या पुरेसा आहे असं चित्र